तर नमस्कार मित्रांनो, आपला पिक्सार्टचा मास्टर क्लास चालू होता आणि आपण आजच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपला चौथा टूल बघणार आहे, ते म्हणजे रिमूव्ह बॅकग्राऊंड. आणि रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या टूलमध्ये मेनली 3 गोष्टी असतात. तर पहिलं म्हणजे आपल्या बॅकग्राऊंडला रिमूव्ह करायचं, दुसरं म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये आपण कलर करू शकतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अल्बममधल्या फोटोला बॅकग्राऊंडमध्ये ॲड करू शकतो. तर आता चला आपण आपल्या स्क्रीन करूया आणि आता बघूयात की आपण रिमूव्ह बॅकग्राऊंडला कसं यूज करायला आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या स्क्रीनकडे आलेलो आहे आणि आता आपण बघूयात आपल्या रिमूव्ह बॅकग्राऊंड टूलला. तर रिमूव्ह बॅकग्राऊंडच्या टूलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डायरेक्टली असं लोडिंग घेतं आणि आता लोडिंग घेतल्यानंतर इथे आपला बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो. हा बॅकग्राऊंड इथे आपला रिमूव्ह झालेला. आणि आता इथे आपण आपल्या बॅकग्राऊंडमध्ये कलर भरू शकतो, व्हाईट कलर, ब्लॅक कलर. आता ह्या कलर्सला तुम्ही भरू सुद्धा शकता किंवा आता आपल्याला ग्रेडियंटवाला ऑप्शन आहे. तर ग्रेडियंटवाल्या ऑप्शनवर जाऊन तुम्ही ह्या कलरला सिलेक्ट करू शकता, कोणतेही कलर यूज करू शकता असे, आणि आपल्याला ॲडजस्ट करायला येतं. आणि जर समजा आपल्याला आपला जुनाच फोटो पाहिजे असेल तर आपल्याला कॅन्सलवाला पण ऑप्शन असते, तर इथे आपण डिस्कार्ड करूया आणि इथे आपला नॉर्मल फोटो आलेला आहे. आता नंतर बघा आपण रिमूव्ह बॅकग्राऊंडमध्ये नेक्स्ट आपला बॅकग्राऊंड. आता ह्या बॅकग्राऊंडमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमधले सगळे फोटोज इथे दिसतात. म्हणजे आपण जे रिसेंटली फोटोज बघितले होते किंवा फोटोज काढले होते ते फोटोज तुम्हाला इथे मिळतील. तर आता आपण बघूयात की ह्या फोटोजला ॲड कसं करायचं. तर खूप सिम्पल आहे, फक्त आपल्याला आपल्या फोटोजला क्लिक करून ॲड करू शकतो आणि मग आपण आपल्या फोटोजला ब्लरसुद्धा करू शकतो. म्हणजे जे बॅकग्राऊंडमध्ये फोटोज आहेत त्याला ब्लर करू शकतो. जर आपल्या वरच्या फोटोला ब्लर करायचं असेल तर ते माझा इफेक्ट्सवाला व्हिडिओ बघा, जो मागचा क्लास होता. आणि आता बघू शकता माय फोटोजमध्ये, आणि जर तुम्हाला दुसरी पाहिजे असेल तर इकडे पुढे आहेत. पण हे माय फोटोजमध्ये आपल्या गॅलरीचा फोटो असतो, तर ह्या फोटोला पण तुम्ही ॲड करू शकताय. आता जर तुम्हाला ॲड करून झाल्यानंतर ब्लर इफेक्ट टाकायचं असेल तर इथे ब्लरचं पण ऑप्शन आहे आणि ते तुम्ही 90 केलं तर खूप छान दिसतं. हे बॅकग्राऊंड खूप छान ब्लर होतं. आणि आता आपण टिकवाल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती हा आपला फोटो आहे तो सेव्ह होतो. म्हणजे आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होत नाही पण स्टिकर्समध्ये सेव्ह होतो. आणि गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी यावाल्या ऑप्शनवरती दाबायचं आपल्याला. आणि जर बिफोर आणि आफ्टर जर तुम्हाला चेक करायचं असेल तर एकसारखं क्लिक करून ठेवायचं आणि आपल्याला बिफोरमध्ये कसं होतं आणि नंतर आफ्टरमध्ये कसं आहे हे सुद्धा आपल्याला दिसतं. आता बघूयात आपला नेक्स्ट पॉईंट. आता रिमूव्ह बॅकग्राऊंडमध्येच आपल्याला एक नेक्स्ट जे असतं ते म्हणजे ॲस्पेक्ट रेशिओ. आता ॲस्पेक्ट रेशिओमध्ये तुम्हाला क्रॉपवाल्या ऑप्शनमध्ये मिळतं, जे टूल्सवाल्या मी क्लासमध्ये सांगितलं होतं. पण जे आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह केल्यानंतर जे एक्सपेक्ट रेशिओ असतो तो आपला बॅकग्राऊंड जो दुसरा असतो त्याचा एक्सपेक्ट रेशिओ असतो. तर त्यासाठी आपण ते रेशिओमध्ये जातं आणि इथे तुम्हाला खूप सारे रेशिओ मिळतात. आता इथं इंस्टाग्रामसाठी स्क्वेअर, पोर्ट्रेट आणि स्टोरी या तिन्ही प्रकारचे रेशिओ तुम्हाला मिळते आणि ते आपण असं झूम करू शकतो मला. आणि माझा फोटो इतका लांबडा नाही त्यामुळे मी ते ओरिजिनल ठेवतो. आणि ते खूप सारे रेशिओज आहेत. यूट्यूब व्हिडिओसाठी सुद्धा रेशिओ आहे, यूट्यूब थंबनेलसाठी, आणि इथे फेसबुक पोस्टसाठी सुद्धा आहे. तर तुम्हाला बॅनर वगैरे तयार करायचं असेल तर फेसबुक पोस्टवाल्या रेशिओला सिलेक्ट करून तयार करू शकता. आणि आता जर मी डिस्कार्डवाल्या ऑप्शनवरती क्लिक केलं तर आहे असं आपला जो जुना आपण बॅकग्राऊंडमध्ये फोटो ॲड केला होता, जे प्युअर टेक्स्ट ॲड केलं होतं तर ते आलेलं आहे. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट नको असेल तर अंडू रेडिओचं ऑप्शन आहे, ते बघा अंडू झालेलं आहे. आणि आता रेडिओ आपण परत केलं तर आपला ISR नंतरचा फोटो होतो. आणि तुम्हाला सांगितलं आहे आपण बिफोर आणि आफ्टरचं सुद्धा इथे ऑप्शन असतं, ते आपल्याला दिसतं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या रिमूव्ह बॅकग्राऊंड टूलला यूज करावे विसरू नका. आणि नेक्स्ट टूल आपला खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे स्टिकर टूल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व स्टिकर्स मिळतात आणि स्टिकर म्हणजे प्रोफेशनल लेवलचे स्टिकर्स. तर चला बाबा, आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.